नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी. पूंछमध्ये पाकनं केलेल्या हल्ल्याचे आता व्हिडिओ समोर आलेत. पूंछमधील सामान्य नागरिकांच्या घरावर पाकनं हल्ला करण्याचा हा प्रयत्न केला होता, मात्र पाकिस्तानचा हा हल्ला भारतीय लष्करानं परतवून लावला. त्याचाच हा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय. भारतीय लष्करानं पाकचा हा हल्ला हाणून पाडला. एका सामान्य नागरिकाच्या घरावर पाकनं हा हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकच्या या कुरापती सुरूच आहेत आणि आता हे घर या ठिकाणी होतं आणि सामान्य नागरिकाचं हे घर आहे आणि या घरावर पाकनं या हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला हाणून पाडला. एकूणच सध्या आपण पाहतोय भारत पाक यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीये, मात्र भारताकडून पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर मिळतंय, तरी सुद्धा पाक थांबत नाहीये. सध्याची दोन दृश्य आपण पाहतोय. पाकच्या गोळीबारात पूंछमधील घराचं हे मोठं नुकसान झालेलं आहे. पाकच्या गोळीबारात दुकानांचंही मोठं नुकसान झालंय. सामान्य नागरिकांची घरं आणि दुकानं आहेत जे पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जात आहे. एकीकडे पाक म्हणतोय, पाक कांगावा करतोय, आम्ही कुठल्याही प्रकारचा हल्ला करत नाही, मात्र दुसरीकडे पाकच्या या कुरापती सुरू असल्याचंच दिसतंय. भारतातल्या पूंछमधील घरांचं त्यांच्या या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांच्या दुकानांचंही मोठं नुकसान पाकच्या या हल्ल्यामुळे झालंय. आणखी एक महत्त्वाची अपडेट. तर पाकनं केलेल्या हल्ल्यामध्ये पूंछमध्ये मोठं नुकसान झाल्याचं उमर अब्दुल्ला म्हणाले. पूंछमधील सामान्य नागरिक सुद्धा पाकच्या हल्ल्यात जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पुण्याच आपण आताच ही दृश्य पाहिली. या दुकानांमध्ये हल्ले झालेत. एवढंच नाही तर काही नागरिक सुद्धा जखमी झाल्याचं कळतंय.